थोडीशी अक्कल की आपण कोणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा? तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माझ्याकडे? खान. कोण? खान. लावा रे PSI खानला. त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही. सर हा कोण सर? काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा. बसा मी SB स्पेशल काय. बसा बसा बसा. याचा चहा पण पाजा. बसा आता तुमची मजा येईल. बसा. चांगलं केलं तुम्ही. पोलीस स्टेशन आहे स्पेशल. नाही, तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आहात. तुम्ही कुठे बसलेले होते? ते सर मला SB ब्रँच दिलाय. तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होते? SB ब्रँच कुठे? वतनगर पोलीस स्टेशन. हां. वतनगर पोलीस स्टेशन. तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना. माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घाला? मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो. चेन चोरीला गेले 4. त्याचा आग तुमच्यावर घेतला तर नाही ते मला पत्रकार मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझे 4 चेन चोरीला गेल्या पण तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात ते? काय केलं तुम्ही? फक्त ते रेकॉर्डिंग. अरे कशाला? तुमचा काय अधिकार? पत्रकार मी काय मत मानतो. अहो पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं? म्हणजे आमचं प्रायव्हसी माझी काही गोष्ट आहे नाही. मी तुमच्या घरी येऊ न विचारता 4 वाजता काय पद्धती? ते झाडला फोडलं. हो तुम्ही असं करत जाऊ नका. काय सरकारला मोठ्या अडचणीत आणलंय. छोटी गोष्ट नाही आहे. ते पत्रकार परिषद ते बाहेर अरे पाठवतात. पत्र तुम्हाला बोलवलेलं का? तुम्ही पत्रकार आहात? आम्हाला तर कोणत्या दारात आम्ही असं थोडी असतं. कोणाच्या घरात तुम्ही पत्रकार आहात का? तुम्ही शांतपणाने मागे उभे राहून शूटिंग काढताय, चालतंय का? काय बोलायचं तुम्हाला? नाही, ते काय म्हटलंय तेवढंच होतं. आपण कसं काय? माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही? उद्या सांगते त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या. नाही तसं नाही थोडं नाही. साधा आदमी आहे. तर सर पत्रकार परिषद बाकी दुसरं अहो, काय? असं नाही, पण माझी पत्रकार माझ्या घरापर्यंत. हा बाबा हॉटेलमध्ये येतो तुम्ही येऊन उभे राहा, रेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही येऊन उभे राहा. माझ्या घरात पत्रकार परिषद आहे. आता तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघडत हा, आहे. नमस्कार मॅडम. कसा वॉच ठेवला मी जातो? पोलीस हवालदार निवडकर बोलते. सर आमदार साहेब बोलतात आवाड साहेब. आवाड साहेब बोलतात. हा तुम्हीच पाठवलंय ना? मॅडम तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात, अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करत होता. एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना? आणि कशाला हे करता? आमच्यावर वॉच कशाला ठेवता? आम्ही काय चोर दरोडेखोर? ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना. त्या वाल्मिक करारावर वॉच ठेवा ना. अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसली वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते. तसे नाही काय? माझ्या घरात माणूस उभा आहे, माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे? नाही पोलिसांनी कोणी पकडलं रे? सांगितलं आपलं. आपल्यातला नाही पत्रकारांनी असं हे काय चालू आहे? म्हणजे काय? आणि मी यांना सोडणार नाही. तुमचा जोपर्यंत सिनियर DCP येत नाही SBचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही. म्हणजे रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही पडते. हॅलो, हां तुमच्या सिनियरला सांगा DCPला असं असं प्रकरण झालंय, कमिशनरच्या कानावर जाऊ द्या, नाहीतर ट्रेसपासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा. तुमचे कोण DCP येताना फोन करा. मी घरीच बसलोय. तुम्ही करा. ठीक आहे. तुम्ही काय बोलू नका, शांत राहा. रेकॉर्डिंग हे काय आपल्याला चोरी केली आहे? रेकॉर्डिंग सर्व दुनियाला समजेल. आता रेकॉर्डिंग तुम्ही कशाला रेकॉर्डिंग केली? पूर्ण महाराष्ट्राला निवडकर त्या वरिष्ठांना सांगा उद्या तुम्ही आम्हाला इथे समजा हे पोर आहे आणि अनोळखी म्हणून तुम्हाला मारलं तर काय करणार? नाही मी माझा परिचय देतो सर. अरे तसं नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.